नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कल्पप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एम्सच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय जयंती कार्यक्रमाचे आयोजन माटुंगा येथील यशवंतराव नाट्य मंदिरात करण्यात आले होते. गुरुवार दिनांक 14 जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात एम्सचे राष्ट्रीय संघटक विजय मानकर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक जीवन चरित्र या अनमोल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ऑल इंडिया मूल निवासी बहुजन समाज सेंट्रल संघ म्हणजेच एम्स ची आज संपूर्ण भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करून प्रबुद्ध भारताच्या निर्मितीकरिता कार्य करीत आहे. 2015-16 हे वर्ष कल्पप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात एम्सच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय जयंती कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक 14 जानेवारी रोजी करण्यात आले होते. एम्सचे राष्ट्रीय संघटक विजय मानकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व साहित्यिक जे.व्ही. पवार, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे, पिरामिड ग्रुप नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक गुणवंत देवपारे, जी.एस. कांबळेदादा आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने संघटक आणि आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विजय मानकर यांनी एम्सची भूमिका स्पष्ट शब्दात मांडले. फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल एंड डेमोक्रेटिक इंडिया है और अभी मार्क्स से भी आगे फिलोसोफर ऑफ द वर्ल्ड है, और जिन्होंने केवल कॉन्स्टिट्यूशन ही नहीं बनाया पर बुद्धिज़्म को रिवाइव किया और अम्बेडकरिज्म की फ़िलासफ़ी भी दी है पूरे वर्ल्ड को. तो उसका 125वीं जयंती का जो प्रोग्राम है पिछले 14 अप्रैल से ही हमने डिक्लेयर किया था और एक साल पूरा मना रहे 5 राज्यों में, जिसमें मैराथन है, वॉकिंग है, ऐसे कंपटीशन है, एलोकेशन कंपटीशन है. इसके अलावा 5 राज्यों में हम अवार्ड्स दे रहे हैं उन लोगों को जिन लोगों का कुछ सकारात्मक कार्य है प्रबुद्ध भारत की निर्मिति के लिए. तो इस तरह हर राज्य में हम 1,10,000 रुपये के प्राइजेस एंड अवार्ड्स दे रहे हैं और इसका कंक्लूजन होगा फाइनल राष्ट्रीय लेवल पर नागपुर में जो अप्रैल महीने में होगा. और इसी के साथ हमने संयुक्त राष्ट्र को भी एक बहुत बड़ा जो है वो रिकमेंडेशन किया है कि 14 अप्रैल को जो है वो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इंटरनेशनल डे ऑफ ह्यूमॅनिझम अँड एनलाइटनमेंट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमॅनिझम अँड एनलाइटनमेंट हे म्हणजे जे आहे ते डिक्लेअर करण्यात यावं असं मी युनायटेड नेशन्सला लिहिलेलं आहे. आय हॅव गॉट अन एक्नॉलेजमेंट फ्रॉम द युनायटेड नेशन्स अँड दे हॅव सेड दॅट इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह रिकमेंडेशन. जर भारत सरकार जर एक रिझॉल्युशन जर सिम्पली मूव्ह केलं युनायटेड नेशन्समध्ये तर त्याच्यावर वोटिंग होऊन ते केलं जाऊ शकतं. बट आई एम वेरी सॉरी टू से कि प्राइम मिनिस्टर ऑफिस ने अभी तक इस पर रिस्पांस नहीं दिया है. तो मोदी जी इधर आकर इंदू मिल में इनाग्रेशन करते बाबा साहब के इंटरनेशनल सेंटर का. महाराष्ट्र गवर्नमेंट जाके लंदन में जो है वो जहाँ बाबा साहब रहे 21-22 में वहाँ इनाग्रेट करती है. बट दे आर नॉट सीरियस अबाउट मेकिंग अम्बेडकरिज्म अ ग्लोबल फिलोसफी. बट वी आर फाइटिंग ऑन दिस एंड आई एम वेरी मच ऑप्टिमिस्टिक कि आज नहीं कल बाबा साहब अम्बेडकर का 14 अप्रैल इंटरनेशनल डे होगा. थर्ड इम्पॉर्टेंट बात यह है कि दिस 26 and 27 नवंबर एज वी ऑल नो कि संविधान दिवस डिक्लेअर हुआ और मुझे बड़ा दुःख होता है. मला फार दुःख वाटते की 26 नोव्हेंबरला मुंबईवर अटॅक झाले होते, हल्ले झाले होते. पण त्यावेळेस आम्ही नागपूरमध्ये एम्बस पहिला ऑर्गनायझेशन आहे ज्याने 26 नोव्हेंबर हे संविधान दिवस आहे याला डिक्लेअर केलं होतं आणि डिक्लेअर करून त्याचं सेलिब्रेशन पूर्ण देशामध्ये केलं. आणि आम्ही 26 नोव्हेंबरला पूर्ण देशामध्ये, कारण एम्बस जे आहे पूर्ण भारतभरामध्ये एक ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा कॉन्टॅक्ट्स आहेत. तर आता मला फार आनंद होतो की 26 नोव्हेंबरला कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून सेलिब्रेट करतात आणि पार्लमेंटने स्वतः सेलिब्रेट केलं. पण मी पार्लमेंटला सजेशन दिले, 10 सजेशन्स दिले पार्लमेंटला मी कि भाई यू आर सेलिब्रेटिंग डॉक्टर अम्बेडकर्स 125th बर्थ एनिवर्सरी सेलिब्रेशंस. प्राइम मिनिस्टर की अध्यक्षता में कमिटी भी बनी है सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट मिनिस्ट्रीमध्ये. पण तुम्ही फक्त बाबासाहेबांचं सेलिब्रेशन करून म्हणजे बाबासाहेबांचं ड्रीम होता प्रबुद्ध भारताचा, एनलाइटन्ड इंडियाचा, ते होऊ शकणार नाही. तुम्ही त्यांना पार्लमेंटला 10 पॉईंट रिकमेंडेशन दिलं आहे. फॉर एक्झाम्पल ॲनिलिशन ऑफ कास्टसाठी काय काय करण्यात यावं, जसं ह्युमन राईट्सला फंडामेंटल राईट बनवण्यात यावे, रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर अँड अफर्मेटिव्ह ॲक्शन
इन अनऑर्गनाइज सेक्टर करण्यात यावं, इक्वॅलिटी अपॉर्च्युनिटी मेजर्स इन लँड लेबर अँड कॅपिटल मार्केट्स करण्यात यावे आणि त्याच्याबरोबर लँड रिडिस्ट्रीब्युशन करण्यात यावं. जी ब्लॅक इकॉनॉमी 50% झालेली आहे GDPची, तिला वाईट करण्यासाठी आंबेडकराईट अर्थशास्त्र इम्प्लिमेंट करण्यात यावं आणि त्याच्याबरोबरच जे आहे नागपूर दीक्षाभूमी, चैत्यभूमी मुंबई आणि इंदू मिल आणि लंडनचं आणि त्याच्याबरोबर कोलंबिया अँड बॉन, कारण बॉनमध्ये 6 महिने बाबासाहेब राहिले जर्मनीमध्ये, आणि लंडन, हे 3 असे प्लेसेस आहेत आणि दिल्ली, महापरिनिर्वाण भूमी आहे दिल्ली. ह्या सर्व प्लेसेसला एक इंटरनॅशनल मॉन्युमेंटल सेंटर्स उभारावे आणि ते मॉडर्न सेंटर्स असावे जे विश्वाला गाईड करतील. संक्षिप्तमध्ये असं आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे सर्व लोक सेलिब्रेट करणार अर्थातच भारतामध्ये आणि विश्वामध्ये, पण एक कसं ग्लोबल अफेअर होऊ शकतं आणि बाबासाहेबांचं थॉट हे फक्त काही बहुजनांपुरताच मर्यादित नाही, भारतापुरताच मर्यादित नाही, तर हे पूर्ण विश्वाला गाईड करू शकतो. ह्या कन्सेप्टने आंबेडकरिझमला यशस्वी करण्यासाठी ही जयंती आम्ही करतोय. यशवंत नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात विजय मानकर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक जीवनचरित्र या अनमोल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिस इज द इंटेलेक्चुअल बायोग्राफी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे एकमात्र इंटेलेक्चुअल बायोग्राफी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 गोष्टी एकत्र मिळणार. लाईफ ऑफ बाबासाहेब आंबेडकर, वर्क ऑफ बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर तुम्हाला मुवमेंट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मेजर आयडियाज ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एनलाइटनमेंट, ज्याला आपण प्रबुद्धवाद म्हणतो. आणि याच्या व्यतिरिक्त एक 250 डेट्स आहेत त्यांच्या लाईफशी निगडीत आणि इंडेक्स टू रायटिंग अँड स्पीचेस आहे. म्हणजे जे धनंजय किरांचं वगैरे जे बायोग्राफी होतं ते आता ऑब्सोलीट झालेलं आहे. बाबासाहेब इज द ग्रेटेस्ट इंटेलेक्चुअल ऑफ द वर्ल्ड अँड वी रिक्वायर अन इंटेलेक्चुअल बायोग्राफी ऑन दॅट. सिम्पल बायोग्राफीची म्हणजे पूर्तता करू शकणार नाही बाबासाहेबांसारखं ग्रेट पर्सनॅलिटी ऑफ द वर्ल्डला, तर हे इंटेलेक्चुअल बायोग्राफी केलं आहे. आणि बुक फेअर जे आहे, वर्ल्ड बुक फेअर दिल्लीमध्ये ऑलरेडी चालू आहे, तिथे खूप एनॉर्मस रिस्पॉन्स आहे. आणि तुमच्या जानकारीसाठी मी सांगू इच्छितो की पार्लियामेंट लाइब्रेरी लोग आले आणि आस्क फॉर दिस इंटेलेक्चुअल बायोग्राफी कि हमारे लाइब्रेरी पार्लियामेंट में होना चाहिए. यूनेस्को के लोग भी थे, उनसे भी इंटरेक्शन आज हुआ है. काफ़ी इंटरनेशनल लेवल के लोग इस बायोग्राफी को अप्रिशिएट करते हैं आणि अमेझॉन वगैरेमध्ये पण येणार समोर. इंटेलेक्चुअल बायोग्राफी कसं असतं आणि बायोग्राफी कसं, मी एक बिलकुल तुम्हाला सिंपल समजवतो. बायोग्राफी म्हणजे जीवनचरित्रामध्ये बेसिकली जीवन आणि कार्यावर असतं आणि इंटेलेक्चुअल बायोग्राफी म्हणजे बौद्धिक जीवनचरित्र जे असतं त्याच्यामध्ये बेसिकली जे कार्यामध्ये जे आयडियाज असतात, ज्याला आपण आयडिओलॉजी म्हणतो किंवा फिलॉसॉफी म्हणतो ते, आणि एनलायटनमेंट म्हणजे ज्याला बाबासाहेब म्हणाले रिकन्स्ट्रक्शन ऑफ द वर्ल्ड, म्हणजे दुःख निवारण आपण कसं करू शकतो विश्वामध्ये, त्याचा जो मार्ग आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला हार्डकोर खूप मिळेल, कारण याला 360 व्हॉल्यूम्स आणि बुक्सचा रेफरन्स मी घेतलेला आहे, 750 नोट्स आहेत, जवळपास 1,00,000 पेजेस बघून ते बनवलेलं आहे. सो इट इज ओनली बुक ऑन डॉक्टर आंबेडकर, जे एका बुकमध्ये सर्व तुम्हाला मिळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे स्थापन झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या बाबत आपले मत प्रदर्शित करताना मानकर यांनी बाबासाहेबांची तत्वज्ञान नीतीचा समावेश केला नसल्याचं म्हणतानाच प्रबुद्ध भारत तयार करण्याकरिता आंबेडकरी विचारधारेच्या आधारावर आंबेडकरवाद स्वीकारावा लागेल असे स्पष्ट केलंय. ही एक वास्तविक परिस्थिती आहे जी आपण बोललात, पण मला असं वाटतं की ते कम्प्लीट आंबेडकरिझमवर बेस नाही. बाबासाहेबांचं नाव जरूर आहे, स्लोगन आहे, इमोशन आहे, पण बाबासाहेबांचा जो तत्वज्ञान आहे, जी नीती आहे, त्याला त्यांनी एक कॉन्स्टिट्युशनल वेमध्ये ॲक्सेप्ट केलं नाही. त्याच्यामुळे ते सुद्धा स्वतः मिसगायडेड झालेले आहेत आणि ते मिसगायडेड लीडर्स आणि ऑर्गनायझेशन काही सोसायटी आणि नेशनला गाईड करू शकत नाही. आणि म्हणून जे आहे हे डॉक्टर आंबेडकर प्लॅन आणि नॅशनल प्लॅन याला आम्ही कॉन्स्टिट्यूशन म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे ही आमची घटना आहे चळवळीची, जशी देशाची घटना आहे तशी ही आमच्या चळवळीची घटना आहे. या आधारावर आम्ही प्रबुद्ध भारत निर्माण करू, त्याच्यासाठी आम्ही काम करतोय. आम्ही आमचा क्लिअर विचार आहे की भारताला तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल आणि डेमोक्रेटिक इंडिया बनवायचं असेल, जर तुम्हाला प्रबुद्ध भारत बनवायचं असेल तर कम्प्लीट आंबेडकरिझमच्या आधारावर आपल्याला आंबेडकरिझमला यशस्वी करावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही एक पॉलिसीसुद्धा ड्राफ्ट केलेली आहे आणि त्या पॉलिसीला आम्ही म्हणतो पॉलिसीज ऑफ आंबेडकरिझम. हे तो डॉक्टर आंबेडकर प्लॅन आहे. याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल पॉलिसीपासनं तर लेबर पॉलिसीपासनं इंडस्ट्रियल पॉलिसी, ॲग्रिकल्चरल पॉलिसी पासनं तर तुम्हाला इकॉनॉमिक पॉलिसी आणि डिफेन्स पॉलिसी ते फॉरेन पॉलिसी पूर्ण ड्राफ्ट केली आहे की भारतामध्ये एक्झॅक्टली समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय आणि माणुसकी म्हणजे मानवतावाद याला रिअलाईज करण्यासाठी कशा पॉलिसीज असाव्यात, डेमोक्रेसीला कसं म्हणजे निवडणूक पद्धत असावी, कारण भारताची निवडणूक पद्धत अप्रातिनिधिक आहे. त्याच्यामुळे जे शिकलेले लोक आहेत, गरीब लोक आहेत, ते पार्लमेंट आणि असेंब्लीमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे पॉलिसी मेकर्स आणि लॉ मेकर्स हे जे लोक एलिजिबल नाहीत चांगल्याने ते लोक बनवत आहेत. ह्यामुळे जे भारतामध्ये प्रॉब्लेम झाले, ॲक्च्युली भारत म्हणजे मागासलेला नाही,
इंडिया इज अ रिच कंट्री. इंडिया इज अ रिच कंट्री विथ पुअर पीपल. भारतामध्ये भारत गरीब नाही, भारत आपला देश अमीर आहे. 10th रँकवर आपण GDP मध्ये आहोत. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी GDP जर बघितली तर चायनानंतर आपण 3rd आहोत. आणि जर इन्क्लुझिव्ह वेल्थ इंडेक्स आपण बघितलं म्हणजे प्रोड्यूस कॅपिटल, नॅचरल कॅपिटल आणि ह्युमन कॅपिटल, ह्या 3 गोष्टींना जर बघितलं तर आपण 10व्या रँकवर आहोत विश्वामध्ये. तरीसुद्धा भारतामध्ये सर्वात जास्त पॉवर्टी आहे. याचं जर काही कारण असेल तर त्याला मी कास्ट कॅपिटलिझम म्हणतो. बाबासाहेबांनी कास्टच्या इकॉनॉमीवर सुद्धा लिखाण केलेले आहेत. हे कास्ट कॅपिटलिझम म्हणजे होत आहे, ब्रॅह्मनिझममुळे होत आहे. तर जोपर्यंत कंप्लीट आंबेडकरिझम यशस्वी होणार नाही त्याला आपण करण्यात यावं, त्यासाठीच ही एम्बस जी आहे ते प्रयत्न करते पूर्ण विश्वामध्ये. कॅमेरामॅन किशोरसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता. आपल्या भागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हासी जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197 लाखी स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 65331216 किंवा 9322870153. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी, आपली वाहिनी. पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.